गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी बिजागरे सर आणि आपण शिकतोय आपला आवडता विषय केमिस्ट्री. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आजचा टॉपिक लक्षात घ्या की हा मी घेतलेला आहे सोडियम आणि याच्यासोबत मी घेतोय क्लोरीन. आपल्याला माहित आहे सोडियम क्लोरीन या दोघांचं जेव्हा मी कॉम्बिनेशन करतो तेव्हा मला मिळतो NaCl. Na combine with Cl to give NaCl. Na interact with chlorine to give NaCl. Common salt, घरगुती नमक, NaCl. ठीक आहे. आता मी काय करतो, आता मी एक बीकर घेतो. बीकर काय समजत, कंटेनर म्हणा. एक कंटेनर घेतो. हा एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी प्लेस केलेला आहे वॉटर. ठीक आहे, कंटेनरमध्ये काय प्लेस केलेलं आहे, वॉटर. आता मी दुसरा कंटेनर घेतो. तिरपायला जाऊ द्या ना, तिरपायचं काय, दुसरा कंटेनर घेतोय. हा दुसरा कंटेनर, दुसरा बीकर आणि याच्यात मी घेतोय ऑइल. सही आहे. आता मी काय करेन, हा जो NaCl आहे हा मी पहिल्या बीकरमध्ये ऍड केला. NaCl इज ऍडेड इन वॉटर. पहिल्या बीकरमध्ये वॉटर होतं, त्याच्यात NaCl ऍड केलं. काय होईल, किती वेळ मी केलेला आहे सगळं. काय होईल, हा NaCl या वॉटरमध्ये डिसअपियर होईल. म्हणजे NaCl टाकला की नाही टाकला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला एवढं क्लिअर सोल्युशन मिळेल. काय मिळेल, क्लिअर सोल्युशन. म्हणून आपण म्हणतो की NaCl इज डिझॉल्व्ड इन वॉटर. डिझॉल्व्ड इन वॉटर म्हणजे NaCl पाण्यामध्ये विरघळला. NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला. जर मी NaCl ऑइलमध्ये टाकतो, NaCl इज प्लेस विथ इन द ऑइल, काय होईल, हा असा दिसेल. मला कधी कधी तर असा वरही दिसेल थोडासा, पण हा असा दिसेल. याचा अर्थ काय, याचा अर्थ जसं इथे क्लिअर सोल्युशन मिळालं होतं तसं इथे क्लिअर सोल्युशन मिळालेलं नाही. नो क्लिअर सोल्युशन. सही आहे. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ NaCl या ऑइलमध्ये अनडिझॉल्व्ड राहिलं. ते काही डिझॉल्व्ह झालेलं नाही, ते डिसअपियर सुद्धा झालेलं नाही. सोपं आहे. आता विचार करा की आपण काय शिकतोय. आपण शिकतोय की Na आणि Cl यांचं इंटरॅक्शन झालं, यांचं कॉम्बिनेशन झालं, यांचं इंटरॅक्शन झालं आणि NaCl हा मॅटर बनला. मॅटर, हा टी दिसतोय ना, हा टी. सही. म्हणजे या दोघांच्या इंटरॅक्शन पासून NaCl नावाचा मॅटर बनला. मग आपण काय केलं, मग NaCl ला आपण वॉटरमध्ये ऍड केला तर तो डिझॉल्व्ह झाला. पण जर मी NaCl ऑइलमध्ये ऍड केलं तर तो अनडिझॉल्व्ह राहिला. याचा अर्थ काय, याचा अर्थ आपण या NaCl विषयी दोन गोष्टीचा अभ्यास करतो. पहिली गोष्ट कोणती, पहिली गोष्ट आहे की NaClचं कंपोजिशन म्हणजे मॅटरचं कंपोजिशन कसं झालं. सेकंड, आपण दुसरी गोष्ट शिकलो की हे कंपोज झालेलं मॅटर वॉटर बरोबर काय रिॲक्ट करते, NaCl ऑइल बरोबर काय रिॲक्ट होते. म्हणजे वॉटर बरोबरचं इंटरॅक्शन, ऑइल बरोबरचं इंटरॅक्शन, अजून काय घेतलं असतं त्याच्याबरोबरचं इंटरॅक्शन, म्हणजे तो कसा बिहेव करतो. म्हणजे आपण NaClच्या प्रॉपर्टीजचा विचार केला. सही. आणि हे सगळं करत असताना, कंपोजिशन करत असताना, प्रॉपर्टीज करत असताना एक नेमकी गोष्ट घडली, ती म्हणजे काय, इंटरॅक्शन. सही आहे. आता याला आपण जोडू म्हणजे सोपं होऊन जाईल. शिकत काय आहोत आपण शिकत आहोत की इंटरॅक्शननी मॅटर कंपोज होतो. इंटरॅक्शननी त्या मॅटरची डिफरंट प्रॉपर्टीज असाइन होते, प्रॉपर्टीज एक्सप्लेन होते.
म्हणजे सगळ्यांचं मूळ काय? इंटरॅक्शन. आता तुमचं आणि माझंही मूळ काय? मी काहीतरी शिकवतोय, तुम्ही काहीतरी शिकतात, तुमच्या डोक्यात काहीतरी प्रश्न तयार होतील, तुम्ही मला कसं तरी विचारालच. कसं म्हणजे मेसेज टाकून विचारू शकता, फोन करून विचारू शकता. म्हणजे तुमचं ना माझं काय होईल? इंटरॅक्शन. ह्याच इंटरॅक्शनला पर्यायी शब्द आहे, तो म्हणजे केमिस्ट्री. म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे काय? केमिस्ट्री. इंटरॅक्शन म्हणजे केमिस्ट्री. कोणत्याही दोन गोष्टीमध्ये इंटरॅक्शन झालं तर तिसरी गोष्ट बनते, आणि त्या तिसऱ्या गोष्टीचं अजून कोणाबरोबर इंटरॅक्शन झालं तर पुढच्या गोष्टी समजायला लागतात. म्हणजे केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री म्हणजे एखाद्या मॅटरचं कंपोजिशन काय, त्याची प्रॉपर्टीज काय, हे इंटरॅक्शन थ्रू शिकणे म्हणजे केमिस्ट्री. झाली डेफिनेशन तयार झाली. काय डेफिनेशन आहे केमिस्ट्रीची? द स्टडी ऑफ कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. once again, the study of composition and properties of matter. त्या प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये स्ट्रक्चर सुद्धा आलं, लक्षात घ्या. once again, पुन्हा तेच. द स्टडी ऑफ कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर थ्रू इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री. सोपं आहे. आता आपण समोर जाण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या. तर एक डेफिनेशन तर तुमच्या डोक्यात आलेली आहे, तुम्हाला समजलेली आहे, असं मी विचार करतो की केमिस्ट्री म्हणजे फक्त आणि फक्त इंटरॅक्शन आहे. वेगवेगळ्या गोष्टीमधलं इंटरॅक्शन शिकू म्हणजे आपल्याला केमिस्ट्री हा सब्जेक्ट समजायला लागेल. आता विचार करतो आपण. काय विचार करू? मी काही एक्झाम्पल्स इथे ड्रॉ करतो. पहा, तुम्हाला 10वीत ओळखीचे वाटतात का? मी काढतोय सगळ्यात पहिले CH4. कसं काढू? सेंट्रल ॲटम कार्बन, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आणि त्याला अटॅच आहे H, H, H आणि H. मी दुसरा एक कंपाऊंड काढतो. मी काढतोय CH3OH. हे सर्व कंपाऊंड तुम्ही 10th पर्यंत कुठे ना कुठे पाहिलेले आहेत. मी पुन्हा हा कंपाऊंड काढतोय. कार्बन, त्याच्या व्हॅलेन्सी 4 आणि त्याला अटॅच आहे H, H आणि H. 3 H झाले आणि O, त्याला H. मी अजून एक कंपाऊंड काढतो. पहा, H2CO3. याचा सेंट्रल ॲटम कार्बन, त्याच्या व्हॅलेन्सी 4, बरोबर. त्यापैकी 2 व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड केली आहे ऑक्सिजन बरोबर, आणि एक व्हॅलेन्सी OH बरोबर, दुसरी व्हॅलेन्सी OH बरोबर. या पद्धतीने काय समजत आहे? या तीनही स्ट्रक्चरला पहा. या तीनही स्ट्रक्चरमध्ये काय दिसतंय की इथे वेगवेगळे ॲटम म्हणजे वेगवेगळे एलिमेंट इथे दिसत आहेत. कार्बन दिसतोय, हायड्रोजन दिसतोय, ऑक्सिजन दिसतोय, वेगवेगळे ॲटम्स दिसत आहेत. आणि हे ॲटम अटॅच कसे आहेत? इथे पहा, इथे कार्बन हा डायरेक्टली हायड्रोजनला अटॅच आहे. कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेज आहे, डायरेक्ट बॉन्डिंग आहे. इथे सुद्धा कार्बन आणि हायड्रोजनची डायरेक्ट बॉन्डिंग आहे. पण या कंपाऊंडमध्ये कार्बनही आहे, हायड्रोजनही आहे, पण हायड्रोजन आणि कार्बनची डायरेक्ट बॉन्डिंग नाही आहे. काय समजत आहे? समजत सोपं आहे की सगळे एलिमेंट आहेत, सगळे ॲटम आहेत, सगळ्या याच्यात कार्बन हायड्रोजन दिसत आहे. पण इथे कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेज आहे, इथे कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट बॉन्डिंग आहे, पण इथे कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट बॉन्डिंग नाही. बस केमिस्ट्रीमध्ये 2च प्रकारचे कंपाऊंड, 2च प्रकारचा मॅटर तुम्हाला मिळेल. एक मॅटर असा मिळेल, एक कंपाऊंड असा मिळेल ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेज आहे, आणि दुसरा कंपाऊंड असा मिळेल ज्याच्यात कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेज नाही आहे. सोपं आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनचा लिंक असलेला एक कंपाऊंड, एक मॅटर, आणि कार्बन आणि हायड्रोजन असतीलही, नसतील तर काही प्रश्नच नाही, पण असतीलही तर त्या दोघांचं डायरेक्ट लिंकेज, डायरेक्ट बॉन्डिंग नाही आहे. म्हणजे मॅटर 2च प्रकारचं आहे, 2च प्रकारचं मॅटर आहे. एक ज्याच्यात कार्बन हायड्रोजनची डायरेक्ट बॉन्डिंग आहे, दुसरा मॅटर आहे ज्याच्यात कार्बन आणि हायड्रोजन असतील तर त्याच्यात बॉन्डिंग नाही आहे डायरेक्टली. म्हणजे
केमिस्ट्रीचे मध्ये दोनच प्रकारचे मॅटर आहेत. एक ज्याच्यात कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेज आहे, कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेज आहे, अशा कंपाऊंडला आपण म्हणतो हायड्रोकार्बन्स. क्या कहते हैं इसको? हायड्रोकार्बन्स. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं डायरेक्ट लिंकेजच नाही आहे, देर इज नो बॉन्ड, डायरेक्ट लिंकेजेस नाही आहे, अशा कंपाऊंडला आपण साहजिक आहे काय म्हणू? अदर दॅन हायड्रोकार्बन. अदर दॅन हायड्रोकार्बन. हे दोनच प्रकारचे कंपाऊंड आहेत, हायड्रोकार्बन अँड अदर दॅन हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन आणि हायड्रोकार्बन पासून बनलेले जितके काही कंपाऊंड आहेत त्यांना म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड. दीज आर सेड टू बी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत? ज्याच्यामध्ये CH बॉन्ड आहे, हायड्रोकार्बन आहे, त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. आणि ज्याच्यात CH बॉन्ड नाही, CH असूनही CH चा डायरेक्ट बॉन्ड नाही, अशांना अदर दॅन हायड्रोकार्बन म्हणजे या कंपाऊंडला म्हणतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. पहा, लक्ष द्या बेटा, आपण पहिले NaCl घेतला होता, त्या NaCl मध्ये ना C आहे ना H आहे, म्हणजे तोही याच कॅटेगरीमध्ये येतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. सही आहे. आणि आपण घेतला होता H2CO3. H2CO3 याच्यात सुद्धा कार्बन आणि हायड्रोजन आहे, पण डायरेक्ट बॉन्ड आहे का? नाही. म्हणजे असे कंपाऊंडला काय म्हणू? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे मॅटर कंपाऊंड दोनच प्रकारचा असतो, एक ऑर्गॅनिक आणि दुसरा इनऑर्गॅनिक. मग सुज्ञ तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला माहित आहे केमिस्ट्री दोनच प्रकारची आहे, एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि दुसरी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्या याच्यात हायड्रोकार्बन आणि त्याचा कंपाऊंडचा विचार केला जातो, ऑर्गॅनिक कंपाऊंडचा विचार केला जातो, ती केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ज्याच्यामध्ये एलिमेंट्स पासून बनणारे डिफरंट कंपाऊंड, पण असे कंपाऊंड जे काय अदर दॅन हायड्रोकार्बन आहे, एक्सेप्ट हायड्रोकार्बन आहे, हायड्रोकार्बन सोडून आहेत, असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये CH असला तरी त्यांच्यात डायरेक्ट बॉन्ड नाही आहे, नसला तरी तो इनऑर्गॅनिक आहे. NaCl मध्ये सांगितलं C आणि H नाही, पण तो इनऑर्गॅनिक आहे डायरेक्ट, है ना? त्याला CH नाही, CH असला आणि डायरेक्ट बॉन्डिंग नसला तरी तो इनऑर्गॅनिक आहे. अशा कंपाऊंड, एलिमेंट्स अँड देअर कंपाऊंड्स, स्टडी ऑफ एलिमेंट्स अँड देअर कंपाऊंड्स अदर दॅन हायड्रोकार्बन आर दॅट केमिस्ट्री इज कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर लक्षात घ्या, तेच मी खूप वेळा बोललो आणि तुम्हाला समजून सांगितलं की केमिस्ट्री म्हणजे काय. आणि केमिस्ट्री दोनच प्रकारची आहे, कारण की मॅटर दोनच प्रकारचा आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. सर मग ते फिजिकल केमिस्ट्री, कोणती केमिस्ट्री? फिजिकल केमिस्ट्री, ती बायो केमिस्ट्री, अच्छा ती तिसरी ॲनालिटिकल केमिस्ट्री, अजून इंडस्ट्रियल केमिस्ट्री, ती ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. पहा काय दिसत आहे, दोन गोष्टी दिसत आहेत, इतक्या मोठ्या गोष्टी दिसत आहेत केमिस्ट्रीमध्ये, आणि इंक सुद्धा म्हणताय की बस कर, एवढ्या फील्ड आहेत केमिस्ट्रीमध्ये. पण लक्षात घ्या स्टुडंट्स की मॅटर दोनच प्रकारचा आहे, ऑर्गॅनिक ज्याच्यापासून आपण बनतो, जिवंत आहोत, आणि दुसरा इनऑर्गॅनिक, त्याच्याने डेड पार्टिकल्स बनलेले आहेत, पार्टिकल्स कसं म्हणून, डेड मॅटर बनलेला आहे ना. ज्या मोबाईल थ्रू बोलतोय तो सुद्धा इनऑर्गॅनिक आहे, आणि मी जे बोलतोय मी ऑर्गॅनिक आहे ना. तर असो, मग हे काय सर, फिजिकल काय, बायोकेमिस्ट्री काय, ॲनालिटिकल काय, इंडस्ट्रियल काय, ॲग्रिकल्चर काय, न्यूक्लिअर काय, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री काय, ग्रीन केमिस्ट्री काय. तर लक्षात घ्या, मॅटर कोणताही असो, ऑर्गॅनिक असो की इनऑर्गॅनिक असो, त्याच्यात मी टेम्परेचर, हीट, असे प्रेशर, व्हॉल्यूम या एक्सटर्नल फॅक्टरचा विचार करतोय. मग कंपाऊंड कोणता आहे? या सगळ्यांवर एक्सटर्नल फॅक्टरचा विचार करतोय. तुम्ही कोणती केमिस्ट्री शिकतोय? फिजिकल, म्हणजे अप्लाइड आहे. समजा मी बॉडी कशी बनली, DNA क्या है, RNA क्या है
है ना. असा जर विचार केला, न्यूक्लिक ॲसिड काय, लिपिड्स काय, फॅट्स काय, प्रोटीन काय, कार्बोहायड्रेट काय, बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, बायोकेमिस्ट्री आली. नेक्स्ट ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲनालिसिस केलं, रिसर्च केलं, आयन्स काढले, आयनचे वेगवेगळे प्रेसिपिटेट तयार केले. अशी जर आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह आहे, तर मग ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे. इंडस्ट्रियल एरियामध्ये हा पॉलिमर कसा बनला, ये टेक्सटाइल मिल में कैसे बना कपडा, तो सिम्पली दॅट इज इंडस्ट्रियल केमिस्ट्री. लेदर कसं बनलं, लेदर टॅनिंग काय असते, एखादा केमिकल कसा बनवायचा, हे सगळं इंडस्ट्रियल केमिस्ट्री. ॲग्रिकल्चर केमिस्ट्री सिम्पल आहे, असे केमिकल बनवा ज्याच्यानी जे काही तुम्ही रोप आहे, जे काही लागवड करत आहात, ते त्यांची वाढ लवकर झाली पाहिजे. फर्टिलायझर्सचा विचार, मस्त आवाज आला ना बाहेरून, फर्टिलायझरचा विचार, ह्या सगळ्यांचा विचार केला तर कोणती केमिस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर. याचा अर्थ ह्या सर्व केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, न्यूक्लिअर केमिस्ट्री, ह्या सर्व केमिस्ट्री कशा आहेत, ह्या अप्लाइड आहेत. अप्लाइड केमिस्ट्री आहे. पण मेन ब्रँचेस जर कोणी विचारले तर दोनच आहेत, एक ऑर्गॅनिक आणि दुसरा इनऑर्गॅनिक. समजलं का? रिकॅप. काय काय शिकलो आज शिकलो की केमिस्ट्री म्हणजे इंटरॅक्शन. दोन गोष्टीमध्ये, दोन किंवा दोन जास्त घेऊ शकता, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मॅटरमध्ये जेव्हा इंटरॅक्शन होते तेव्हा काय होते, तेव्हा एक नवीन कंपोजिशन तयार होते. मग त्याच्या आपण प्रॉपर्टीज डिस्कस करतो, त्याचं स्ट्रक्चर डिस्कस करतो, आणि ह्या सगळ्यांसाठी आपण काय करतो, आपण त्या वेगवेगळ्या गोष्टींचं इंटरॅक्शन करतो. आणि इंटरॅक्शन म्हणजेच काय, केमिस्ट्री. सही आहे. म्हणून डेफिनेशन दिली होती, द स्टडी ऑफ composition and properties of matter through interaction is called as chemistry. केमिस्ट्री दोनच प्रकारची आहे, कारण की कंपाऊंड दोन प्रकारचे आहेत, मॅटर दोन प्रकारचे आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. कसं ओळखायचं, ज्याच्यात डायरेक्ट CH चा बॉन्ड आहे तो हायड्रोकार्बन आहे, आणि हायड्रोकार्बन आहे म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे पर्यायी जर हायड्रोकार्बन आणि त्याचे कंपाऊंड शिकत आहात, ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकत आहात, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. आणि हायड्रोकार्बन सोडून जे काही तुम्ही शिकत आहात थ्रू इंटरॅक्शन, ते सर्व इनऑर्गॅनिक आहे. ठीक आहे. आणि ह्या अप्लाइड ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री आहे, ज्याच्यात इंक सुद्धा कमी होत जाईल, संपून जाईल, पण ह्या ब्रँचेस संपणार नाहीत. ठीक आहे. तर आज आपण शिकलो केमिस्ट्री आणि ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. उद्याचा टॉपिक आपण वेगळा करू. उद्याचा म्हणजे मी रोज एकच व्हिडिओ टाकतोय, त्याच्यामुळे उद्या सकाळी आपण भेटूया पुन्हा नवीन टॉपिक्स. ठीक आहे. बाय स्टुडंट्स.